खरं तर सकाळी शिवनेरी गडाच्या पायथ्यापासून ह्या जो मोर्चा आहे शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि आता ओतूरमध्ये हा जो मोर्चा आहे तो आलेला आहे। अमोल कोल्हे सध्या आता बैलगाडीमधनं खरं तर त्यांची मिरवणूक काढण्यात येत आहे। आपल्यासोबत अमोल कोल्हे आहेत। दादा, आज खरं तर तुम्ही बैलगाडीमधनं सैर करताय, आक्रोश मोर्चाचं ओतूरमध्ये स्वागत झाले। आक्रोश मोर्चाचं ठिकठिकाणी स्वागत होत आहे। माता भगिनी ठेचा भाकरी घेऊन, कुणी वानवळा घेऊन याचं स्वागत करत आहे, कारण हा शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत हे शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन आपण सरकारला जाग आणण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा करतोय। आणि आपण पाहतात की ठिकठिकाणी या आक्रोश मोर्चाचं उत्स्फूर्तपणे स्वागत होतं आहे, कारण शेतकऱ्यांच्या मनातली गोष्ट ही सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा आहे। खरं तर एकीकडे आपण पाहतो की हा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही मोर्चा काढलाय, मात्र राज्य सरकारमधील काही मंत्री तुमच्यावरती टीका करतात। मला वाटतं राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी या टीका टिप्पणीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करता आहात हे जनतेला सांगावं, हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं। शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि जर शेतकऱ्यांचे हे प्रश्न सुटले तर बळीराजा सुखी होणार आहे। त्यामुळं हा वैयक्तिक कुणाचाही मोर्चा नाही, हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीचा मोर्चा आहे। त्यामुळे इतर टीका टिप्पणी करण्यापेक्षा सरकारमधल्या मंत्र्यांनी जबाबदारीनं हे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे। खरं तर आज ओतूरमध्ये तुमचं स्वागत केलं, कांदा मिरची या तुम्हाला थोडं तर भेट म्हणून दिल्यात आणि मोर्चामध्ये सहभागी झाले, कसं पाहता या दृष्टीवर? म्हणजे ओतूरमध्ये मला कांद्याची माळ देऊन आवर्जून सांगण्यात आलं की ही माळ सरकारला द्या, सरकारला आमच्या या भावना, आमच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचू द्या। मला वाटतं ही भावना फार बोलकी आहे। नक्कीच आपण पाहतो की ज्या पद्धतीने आज अमोल कोल्हे यांचं ओतूरमध्ये कांद्याची जी माळ आहे ती देऊन खरं तर स्वागत करण्यात आलं, मात्र ही जी माळ आहे ही सरकारपर्यंत पोहोचावी असं शेतकऱ्यांची मागणी असल्याचं या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी आपल्याला भावना व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।